व्यासपीठावर उपस्थित असलेले या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्रीयुत बळवंत कागले काका, या व्यासपीठावर उपस्थित असलेले देवगिरी प्रांताचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मोरे सर, लातूर जिल्ह्याचे एक भूषण ज्यांना तुम्ही सगळेजण ओळखता असे माननीय श्रीयुत महेश ढवळे सर, ज्यांचं कार्यकर्तृत्व तुम्हाला सर्वांना परिचित आहे आणि आम्हाला याचा अभिमान आणि सार्थ अभिमान आहे की ते आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये देवगिरी प्रांताचे ते सदस्य आहेत. तसंच व्यासपीठावर विराजमान असलेले आमच्या देवगिरी प्रांताचे संघटक आहेत माननीय श्रीयुत ठोंबरे सर, व्यासपीठावर विराजमान असलेले माझे वडील श्री गोविंदरावजी आमच्या, या लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असलेले अतिशय कार्यक्षम आणि सक्षम असे जिल्हाध्यक्ष असलेले माननीय श्रीयुत मिरकले सर, संगमेश्वर रासोरे सर, जे आमच्या प्रांत पदाधिकाऱ्यांमध्ये आम्ही सतत सोबत असतो. या कार्यक्रमाचं बहादार सूत्रसंचालन करणारे नाव विसरले माळी सर, सकाळीच भेट झाली असे मानधना सर, मोरे सर आणि आपण सर्वांचा नामोल्लेख इथे वेळ होत जाईल फार त्यासाठी. एक चांगलं बैठकीचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे आणि प्रांताच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छिते. प्रांताचा जो पर्यावरणाचा जो विषय आहे त्याविषयी मी थोडक्यात आपल्या सर्वांशी बोलणार आहे. आत्ताच आपण इथे थोड्या वेळापासून इथे बसलेलो आहोत आपण आणि इथे बसलो तरी धूर येतो सगळीकडनं धूर येतोय. आता मला माहित नाही कोणाचं नाक किती सेन्सिटिव्ह आहे, पण इथे खूप सारा धूर येतोय आणि आपल्याला सगळ्यांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतोय. आणि जसं माळी सरांनी पण आता एक उदाहरण सांगितलं तर हे काही नवीन नाही राहिलेलं. आता आपण सगळेजण वी हॅव बीन यूज्ड टू, आपण ॲडिक्ट म्हणजे ह्याला सगळेजण आपण सरावलेलो आहोत. जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तो आपल्याला ऍक्सेप्ट करून जमणार नाहीये, कारण याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते आपल्या तब्येतीवर होत असतात, ते आपण सगळ्यांनी परत मान्य केलं पाहिजे. त्यातला एक जो भाग आहे तो अन्न भेसळ वगैरे हा, तर त्याच्यावरती तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय सक्षमपणे कार्य होतं. महेश ढवळे सर आणि आता संगमेश्वर रासोरे सर सुद्धा त्याच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आमच्या तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की बुरजाही जन देखील डोळा येतसे कळवळा म्हणवली. हे असं आहे, ग्राम पंचायतीचं जे काम आहे हे सगळेजण जे करतात आहेत आणि तुम्ही सगळेजण इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत या बैठकीसाठी. हे कशाचं फलित आहे? कारण काय की आपण सगळे शोषणमुक्त समाजासाठी काम करण्याचं तत्व आपण मान्य केलेलं आहे आणि या शोषणमुक्त समाजासाठी काम करत असताना ग्राहकाचं जे शोषण होत आहे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जी आहे ती प्रामुख्याने याच्याशी ती डिव्होटेड आहे की ग्राहकाचं जे शोषण होत आहे तर ते आपल्याला थांबवायचं आहे. आणि आपण सगळेच जण ग्राहक असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि मग आम्ही हे काम करतोय, आम्हाला काही काम नाही आहे का? सरांनी माझा उल्लेख प्राचार्याचा केला. आज जरी मी प्राचार्य नसले तरी आजही मी तेवढीच बिझी आहे आणि आपण सगळेच खूप बिझी असतात. म्हणजे का आपण काम करतोय? कारण हे जे शोषण होत आहे समाजामध्ये, ग्राहकांचं जे शोषण होत आहे त्याच्याबद्दल आपण अभिज्ञ आहोत. आपल्याला हे माहीतच नाही की आपलं शोषण होत आहे, आपल्याला हे माहीतच नाही आपला चांगलं पर्यावरण हा आपला अधिकार आहे आणि या चांगल्या पर्यावरणासाठी आपण सर्वांनी झगडलं पाहिजे. याच्यावर जगभरामध्ये इकोफेमिनिझम नावाची एक चळवळ कार्य करते. आदरणीय व्यासपीठात मी सांगू इच्छिते की हे इकोफेमिनिझम म्हणजे काय आहे, तर हा पर्यावरणीय स्त्रीवाद आहे, ज्यामध्ये स्त्रिया आणि जगभरातले संपूर्ण वंचित घटक हे त्यांच्या वाट्याला येणारं जे शुद्ध पर्यावरण आहे त्या पर्यावरणासाठी झगडतात, त्याच्यासाठी संघर्ष करतात. का? आपलाही हक्क आहे की आपल्याला चांगली शुद्ध हवा मिळाली पाहिजे, आपल्याला शुद्ध अन्न मिळालं पाहिजे, आपल्याला जमिनीचं प्रदूषण आपल्याला रोखता आलं पाहिजे. हे सगळं आपला हक्क आहे आणि त्याच्यावर काम करण्यासाठी हा पर्यावरण प्रांत जो आहे तो एक काम करतो. हा एक भाग झाला. दुसरा, आता हा पर्यावरण प्रांताचा आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे ही जी पृथ्वी आहे, जिला आपण वसुंधरा म्हणतो, पृथ्वी माता जी आहे ती सुद्धा पर्यावरणा ज्याला काय म्हणतो की पोल्युशनमुळे, आता या प्रदूषणामुळे तिची खूप सारी हानी होत आहे आणि तिच्यासाठी लढणारा कोण आहे? मग आपण आपल्यासाठी लढतोय, आपण मनुष्य प्राणी एकत्र येतो, आपण आपल्यासाठी लढतोय. मग पृथ्वीसाठी कोण लढणार आहे? पृथ्वीचं तर आपण सगळे मिळून शोषण करतोय ना. आपण आता कॉर्पोरेट वर्ल्ड झालेलं आहे सगळीकडे आणि आपण सगळे मिळून पृथ्वीचं शोषण करतो प्रत्येक पातळीवर. मग त्यासाठी त्या पृथ्वी मातेचं जे शोषण होते वेगवेगळ्या प्रकारे ते सुद्धा
आपल्याला थांबवावं लागणार आहे, कारण पृथ्वी ही माता आहे आणि तिला आपला कळवळा येतो म्हणून ती आपल्याला देत जाते. आपल्याला हे जे नैसर्गिक संसाधनं जे मिळतात आपल्याला, ती आपल्यावर निसर्गाची किंवा या वसुंधरेची कृपा आहे. तर ही कृपा आपल्याला आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्याला जपून ठेवणं आपलं परम कर्तव्य ठरतं. आणि म्हणूनच असं म्हटलं ना, ऐसी कळवळ्याची जाती तरी ती ताभा विना पिढी. जसं या आईचं काम आहे, जी पृथ्वी करते, जी प्रत्येक आई करते, ते आपल्याला या अखिल भारतीय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करायचं आहे. आपल्या सर्वांना त्याच्यासाठी सोबत येणं, सर्वांनी सोबत चालणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत लोक आणि समाज एकत्र येत नाही तोपर्यंत समाजामध्ये बदल शक्य नसतात. असं दुरून पाहून कुठलाही बदल होत नसतो. म्हणून सक्रियता आपल्याला स्वतःमध्ये आपल्याला पाळून घेतला पाहिजे. अध्यक्ष साहेब माननीय मोरे सर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. जास्त वेळ आपला घेत नाही, पण मला इथे आल्यानंतर खूप आनंद झाला की खूप सारे कार्यकर्ते, महिला भगिनी इथे दिसत आहेत. त्यांची मुलं ते सोबत घेऊन आलेले आहेत. लहान लहान मुलं आले आणि ते गोंधळ करतात. पण ते गोंधळ करणार नाही तर कुठं जाणार, त्या आईसोबत येणार नाही तर कुठं जाणार. तर मग मला त्याचाही खूप आनंद झाला की अशा वातावरणामध्ये सुद्धा ते सगळ्यांनी आलेले आहेत इथे आणि म्हणून त्या कौतुकास पात्र आहेत. आणि इथे बसताना प्रत्येक जणच आपलं हे काम आहे की आपण शोषणाच्या विरुद्ध आपण काम केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. फळ मिळेल थोडंसं. आम्ही तर याच्यामध्ये आमचं जे तत्व आहे कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळ मिळत नाही. आपण पुढे चालत राहिलं पाहिजे आणि काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो ही भावना जिथे कुणाच्या तरी मनामध्ये येते, तिथे ह्या शोषणाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो तीव्र होत जातो. आणि याच भावनेतून मला वाटते अखिल भारतीय ग्राहक पंचायतीशी जोडल्या गेलेली आहे. मला खूप जण म्हणतात की मॅडम एवढ्या बिझी असताना तुम्हाला काय इन्कम टेक्स, खूप जण विनवतात सर की काय इन्कम टेक्स काम आता मॅडमला सुचायला लागेल का, तुमचं काम कमी आहेत का, थोडंसं इकडे रिसर्च पेपर एखादा ऑफिस आहे की तुमचं, इकडे जर तुम्ही वेळ कमी न देता इकडे जर दिला तर तुमचा एखादा रिसर्च पेपर जास्तीचा होईल. पण मला ह्याच्यामध्ये समाधान लागतं. शोषणाच्या विरुद्ध काम करणं हे माझं तत्व आहे. मला वाटतं ते कदाचित मला जन्मजात मिळालेलं असेल. आणि मी मोरे सरांमुळे सरांच्या कॉलेजमध्ये आले होते त्या कार्यक्रमासाठी 4 वर्षांपूर्वी, 4-5 वर्ष झाले, तेव्हापासून या पंचायतीची जोडी केलेली आहे. ती सगळी माणसं मी पाहते आणि मला वाटतं की तुमच्याशी खूप कमी आहे. मी खूप काही काम नाही करू शकत, मी फक्त जागृतीचं काम करते, पण सक्रियता जी आहे ती तुमच्या सर्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणूनच वाटतं की कुठेतरी आपल्या सर्वांचं भलं जे आहे ते होणार आहे. वसुधैव कुटुंबकम असं हे तत्व आहे आणि आपल्या सर्वांचं भलं झालं तर सर्वांचं भलं आपण एकमेकांनी केलं तरच ते होणार आहे. या तत्वासोबत आपण सर्वजण या ग्राहक पंचायतीशी जोडलेले राहूया. मला आपण इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपले मी वैयक्तिकरित्या आणि आमच्या प्रांताच्या वतीने मी लातूरकरांचे मनपूर्वक धन्यवाद देते.